करतात आहे. सुंदर असा रिव्हर्सिपचा फटका पण सागर राजपूत उत्कृष्ट असं सेलिब्रेशन पहिल्या चेंडूवर त्रिफळाची दांडी 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 गुल विकेटचा पतन. पहिल्या चेंडूवर एक मोठा मासा जाळ्यात फसवलेला आहे सागर राजपूत यांनी. गौरव नट्टे उत्कृष्ट असे एक फलंदाज आहेत गौरव नट्टे. बघूया आता आपल्या संघासाठी कशी खेळी करत आहेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी सागर राजपूत यांच्या मार्फत. उत्कृष्ट असा चेंडू ब्लॉक ऑफ स्वरूपाचा चेंडू टाकला होता सागर राजपूत यांनी. पुढील चेंडू सागर राजपूत स्ट्राइक एंडला गौरव नटे. उत्कृष्ट चेंडू उत्कृष्ट असा चेंडू. खेळाडूंनी काळजी घ्यायची आहे. कमिटी किंवा संघमालक दुखापत झाल्यास जबाबदारी घेणार नाही आहे. खेळाडूंनी स्वतःची काळजी स्वतःची घ्यायची आहे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना सागर राजपूत. ए ग्रुप मध्ये कोणाची मॅच आहे? यापुढील होणारा सामना श्री स्वामी समर्थ आणि नर्सिंग फाउंडेशन या इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल याची नोंद घ्यायची आहे. उत्कृष्ट असा चेंडू पण गचाळ असा एक्स्ट्री रक्षण. बंड्या उर्फ शुभम लोखंडे काहीसे आज हे चेंबूरला जाऊन आलेले नाही आहेत त्यामुळे ना काही बॉल हातात भेटत नाही आहे. परंतु उत्कृष्ट गोलंदाजी सागर राजपूत. बघूया पुढील चेंडू सागर राजपूत सामना करतील गौरव नटे. उत्कृष्ट असा चेंडू आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण रक्षण सौरभ हिरवे यांच्या मार्फत. सुंदर अशी गोलंदाजी करताना सागर राजपूत आपल्या संघासाठी. बघूया पुढील चेंडू. उत्कृष्ट असा चेंडू पण तेवढाच चेंडूवर चांगली नजर. गौरव नटे अतिशय उत्कृष्ट फलंदाज आहेत. सुंदर असा लेटकटचा फटका आणि शेवटचा चेंडू या षटकातील. शेवटचा चेंडू सुंदर फ्लिकचा फटका गौरव नटे आणि अतिशय सुंदर असं षटक टाकलेलं आहे ते सागर राजपूत यांनी. स्कोर झालेला आहे 1 ओव्हर आणि 3 रन. यापुढील होणारा सामना श्री स्वामी समर्थ आणि नर्सिंग फाउंडेशन दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे की इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. तर दोन्ही संघाचे कर्णधार स्वामी समर्थ संघाचे ओनर तर आहेत. आपण देखील टॉस उडवू शकता. बघूया संघासाठी दुसरा षटक घेऊन आलेला आहे संजय चिंदरकर उर्फ मिर्ची आणि स्ट्राइक एंडला नितेश सालप. सुंदर असा रिव्हर्सिपचा फटका. चेंडू मात्र डॉट येतोय.
नितेश सालप उर्फ पेरू. बघूया आपल्या संघासाठी काय करतात आहे संजय चिंदरकर मिरची. पुढील चेंडू फुलटॉस स्वरूपाचा चेंडू, मात्र एकच धाव या चेंडूवर. सौरभ हिरवे यांचे शूज फाटलेले आहेत. चेंबूरला जाऊन त्यांनी एसिक्सचे शूज आणावे. ओ काहीतरी नवीन. पुढील चेंडू सुंदर असा टॅपचा फटकार, एक धाव. संजय चिंदरकर मात्र उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी. तेवढी सुंदर रनआउटचा चान्स आणि हा रनआउट मिस झालेला आहे. गणेश सोलंकी यांनी उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलेलं होतं, मात्र चेंडू काही कलेक्ट केलेला नाही आणि रनआउट हुकलेला आहे. सुंदर फलंदाजी नितेश सालप पेरू यांच्या मार्फत. बघूया आता स्ट्राईक एंडला गौरव नटे आपल्या संघासाठी काय करतील. पुढील चेंडू चांगला असा कव्हर ड्राईव्ह. गौरव नटे आपल्या संघाला एक एक धाव करून संघ आपला पुढे नेताना. सुंदर चेंडू, मात्र पंचांचे दोन्ही हात हवेत आणि वाईट चेंडू. तेवढीच सुंदर एसटी रक्षक सौरभ हिरवे आणि हर्ष लवंडे चाय खारी. सुंदर सुंदर फलंदाजी गौरव नटे, सुंदर फलंदाजी. आणि 2 षटकानंतर संघाची धावसंख्या 9 धावा झालेल्या आहेत. पंचांनी या गोष्टीची नोंद घ्यायची आहे, वेळ कमी आहे, सामना लवकरात लवकर सुरू करावा. लेगी पंच साहिल आंबाडे, वेळेचं बंधन आहे, सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. यष्टी रक्षकाच्या भूमिकेत चाय खारी उर्फ हर्ष लवंडे आणि सुंदर चेंडू. चेंडू मात्र पेरूला काही कळालेला नाही आणि पट्टांगणात ज्यांच्या बाईक मैदानात लावलेल्या आहेत त्यांनी कृपया बाईक आपल्या बाहेर लावायच्या आहेत. पुढील चेंडू सौरभ हिरवे स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न आणि दांडी दांडी गुल, विकेटचा पतन. सुंदर अशी गोलंदाजी सौरभ हिरवे उर्फ बंड्या यांच्या मार्फत. साईनगरच्या राजाला अजून एक लागलेला झटका म्हणजे नितेश सालप उर्फ पेरू. हर्ष यांनी मात्र चेंडू काही कलेक्ट केलेला नाही आणि वाईट +1 अशा 2 धावा. गचाळ अशी गोलंदाजी शैलूभाई. पुढील चेंडू परत एकदा गचाळ असा गोलंदाजी सौरभ हिरवे यांच्या मार्फत. बॉलची ग्रीप घ्यायसाठी त्यांना घाटकोपरला जावं लागणार आहे. पुढील चेंडू सुंदर चेंडू. सौरभ हिरवे काहीसे आपल्या गोलंदाजीमध्ये कमबॅक करताना. स्कोर झालेला आहे 12. 3 चेंडू आणि 12 धावा. सुंदर असा चेंडू, मात्र
पंच आपला निर्णय कळवतील. कृपया दोन्ही संघांनी मागे उभं राहायचं आहे. पंच आपला निर्णय कळवतील. संजय चिंदरकर पंच आपला निर्णय कळवतील. सागर राजपूत पंच आपला निर्णय कळवतील. पंच आपला निर्णय देतील. पुढील चेंडू सौरभ हिरवे. उत्कृष्ट असा चेंडू आणि परत एकदा बोल्ड आउट. दांडी 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 गोल. घाटकोपर एक्सप्रेस शैलबाई. कृपया ज्यांनी आपल्या गाड्या पटांगणात लावलेल्या आहेत त्यांनी कृपया गाड्या बाहेर लावायच्या आहेत. कमिटीकडून आम्हाला वारंवार सूचना येतात आहे गाड्या बाहेर लावायच्या आहेत. आता स्ट्राइक एंडला बिंजोडचा बादशाह 1-1 मंदार धुरी. बघूया आज तलवारबाजी बघायला भेटते का. मंदार धुरी मथुर MD. ओहो रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न मात्र डॉट चेंडू. बंड्या यांनी उत्कृष्ट असं षटक आपलं टाकलेलं आहे आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 13. 3 ओव्हर आणि 13. चला पंच सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. सौरभ हिरवे टीम मीटिंग यायची नाही. सौरभ हिरवे परत एकदा सागर राजपूत. स्ट्राइक एंडला गौरव नटे. बघूया पहिल्या षटकात सागर राजपूत यांनी चांगलं असं हाताळलं होतं. आता या षटकात काय करतात आहे सागर राजपूत. पहिला चेंडू नो चेंडू. मात्र सुंदर असा यष्टी रक्षण सौरभ हिरवे यांच्या मार्फत. अंकित मोरे जिकडे कुठे असतील त्यांनी स्टेजवर यायचं आहे. अंकित मोरे. पुढील चेंडू नो चेंडू. नो +1. सुंदर अशी फलंदाजी गौरव नटे. संघाची धाव संख्या झालेली आहे 16. साईनगर मधील एक जुने जाणते खेळाडू क्रिकेटचे प्रशांत राणे आणि आमचे गुरुवर्य यांचा सन्मान अंकित मोरे यांच्या हस्ते केला जाईल. प्रशांत राणे यांनी यायचं आहे. सुंदर चेंडू पण तेवढा सुंदर फटका गौरव नटे. प्रशांत राणे यांचा सत्कार अंकित मोरे यांच्या हस्ते केला जाईल. साईनगर मधील एक जुने जाणते क्रिकेटचे खेळाडू आणि आमचे गुरुवर्य प्रशांत राणे यांचा सत्कार. पंच आपला डिसिजन देतील. कृपया कोणी पंचांशी वाद घालू नये. पंच आपला निर्णय कळवतील. पंच आपला निर्णय कळवतील.
पुढील चेंडू घेऊन येताना सागर राजपूत बघूया आपल्या संघासाठी काय करतात आहे. सुंदर चेंडू पण छोटू यांना मात्र काही बॉल भेटलेला नाही आहे. उत्कृष्ट फलंदाजी करताना गौरव नटे 4 बॉल झालेले आहेत. 2 टू गो. 4 चेंडू 19 धावा. कोणाचा षटकातील शेवटचा चेंडू बघूया सागर राजपूत आपल्या संघासाठी काय करतात आहे. गौरव नटे शेवटचा चेंडू सुंदर असा फ्लिकचा फटका. गौरव नटे मात्र आपल्या संघासाठी उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना शेवटचा षटक. धावसंख्या झालेली आहे 21. बघूया आता शेवटचे 6 चेंडू बॉलिंग साठी वरू. स्ट्राइक एंडला मंदार धुरी उर्फ MD बघूया आपल्या संघासाठी काय करतात आहे. सौरभ हिरवे मंदार धुरी 2 चांगले असे मित्र. हर्ष लवंडे, गणेश सोलंकी, संजय चिंदरकर, सागर राजपूत. हॅलो, सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. पहिला चेंडू स्टेप आउट होऊन मारायचा प्रयत्न. हर्ष लवंडे मात्र बॉल लागेल म्हणून साईडला झालेले आहेत. संघाचे ओनर सकाळी चाय खारी दिलेली नाही आहे वाटतं. अतुल टावरची चाय द्या. हर्ष लवंडे रोहित लायन्सचे कर्णधार संघ मालक हर्ष लवंडे. बघूया पुढील चेंडू मंदार धुरी सामना करतील. सुंदर असं एष्टी रक्षण. बंड्या यांचं वजन मात्र एवढं वाढलेलं आहे की स्वतःचा तोल ते सावरू शकत नाही आहे. पुढील चेंडू वरू बघूया आपल्या संघासाठी काय करतात आहे. स्टेप आउटून झालेले आहेत मात्र सुंदर फसवा चेंडू. स्लोअर 1 टाकलेला चेंडू आणि एसटी रक्षक सौरभ हिरवे मात्र काही चुकी करत नाही आहेत. घाटकोपर एक्सप्रेस सौरभ हिरवे. पुढील फलंदाज जय बघूया आपल्या संघासाठी काय करतात आहेत. शेवटचे 4 चेंडू मात्र आता या पहिल्या इनिंग मधले बाकी आहेत आणि स्वामी समर्थ आणि नर्सिंग ग्रुप फाउंडेशन यांनी या इनिंग मध्ये टॉस केला जाईल याची नोंद घ्यायची आहे. पुढील चेंडू स्टेप आउटून मारलाय मात्र रनआउटची संधी आणि रनआउट मात्र इथे झालेला आहे. गणेश सोलंकी यांचं सुंदर असं क्षेत्ररक्षण. शेवटचे 3 चेंडू बाकी आहे. गणेश सोलंकी यांचा एक उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालेला आहे. सुंदर असा रनआउट कन्वर्ट केलेला आहे त्यांच्या फिल्डिंगद्वारे. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. आता गौरव नटे स्ट्राइक एंडला. 3 चेंडू आणि 23 धावा झालेले आहेत. आता बघूया शेवटचे 3 चेंडू. बघूया गौरव नटे एखादा चौकार येईल का साईनगरच्या राजा या संघासाठी. पण तेवढीच चांगली गोलंदाजी एक यंगस्टर वरू यांच्या मार्फत. बघूया आपल्या संघासाठी काय करताना वरू. स्ट्राइक एंडला गौरव नटे.
सुंदर असा फटका, पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण राज नवले. एकदा क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत राज नवले याच्यासाठी. टॉस साठी दोन्ही संघाचे कर्णधार याची नोंद घ्यायची आहे. श्री स्वामी समर्थ आणि नर्सिंग ग्रुप फाउंडेशन. टॉस का बॉस मध्ये यायचं आहे दोन्ही संघाचे कर्णधार. 2 to go. बघूया पुढील चेंडू वरू. पुढील चेंडू टाकलेला चेंडू मात्र रनआउट नाही भेटलेला आहे. या इनिंग मधील शेवटचा चेंडू बघूया. गौरव नटे एखादा चौकार मारतील का? टॉस साठी यायचे आहे श्री स्वामी समर्थ आणि नर्सिंग ग्रुप फाउंडेशन. टॉस का बॉस मध्ये यायचा आहे. शेवटचा चेंडू बघूया चौकार येईल का? सुंदर असा टॅपचा फटका. सागर राजपूत यांनी मात्र चेंडू अडवलेला आहे आणि डेड केलेला आहे चेंडू. संघाची धावसंख्या झालेली आहे 26 धावा आणि 27 धावांचं लक्ष मात्र सम्राट लायन्स या संघासमोर साईनगरच्या राजा या संघाने ठेवलेला आहे. बघूया आता कशा प्रकारे फलंदाजी करतील ते सम्राट लायन्स. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली आहे त्यांनी आणि आता 27 धावा डिफेंड करायच्या आहेत. तसेच तिकडे उत्कृष्ट गोलंदाज आहेत साईनगर मधील उत्कृष्ट गोलंदाज मल्लेश जालिगामा. काल सारखं षटक त्यांना टाकावं लागणार आहे मल्लेश जालिगामा. टॉस साठी यायचं आहे स्वामी समर्थ नर्सिंग ग्रुप फाउंडेशन. टॉस साठी यायचं आहे टॉस का बॉस मध्ये. स्वामी समर्थाचे कर्णधार हरेश गावडे. टॉस का बॉस. टॉस कोणाच्या हस्ते केला जाईल? रोहन रामाणे यांनी टॉस करून घ्यायचा आहे. रोहन रामाणे. रोहन रामाणे यांनी टॉस करून घ्यायचा आहे. श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान आणि नर्सिंग ग्रुप फाउंडेशन. कृपया सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. साईनगरचा राजा आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आणि सलामीची जोडी सागर राजपूत. स्वामी समर्थ कॅप्टन कुठे आहे टॉस साठी? स्वामी समर्थ प्रतिष्ठान. आणि सलामीची जोडी सागर राजपूत राज नवळे आणि साईनगर मधील एक जुने गोलंदाज मल्लेश जालिगामा. टॉस का बॉस. बघूया काय होतंय. टॉस जिंकलेला आहे तो स्वामी समर्थ या संघाने. आणि स्वामी समर्थ या संघाने टॉस जिंकलेला आहे. कृपया इकडे यायचा आहे. आपला निर्णय कळवायचा आहे. स्वामी समर्थ संघ आपला निर्णय कळवायचा आहे. पप्प्या आपला निर्णय कळवायचा आहे. प्रथम गोलंदाजीचा निर्णय केलेला आहे. रनआउटची संधी होती मात्र सुंदर अशी चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी. बघूया स्ट्राइक एंडला राज नवले आणि सुंदर अशी गोलंदाजी करताना मल्लेश जालिगामा. फुल टॉस पद्धतीचा चेंडू मात्र चेंडू फ्लिक करून दिलेला आहे. राज नवले उत्कृष्ट अशी सेन्सिबल फलंदाजी करताना पण तेवढीच चांगली गोलंदाजी मल्लेश जालिगामा. पुढील चेंडू फुल टॉस पद्धतीचा चेंडू मात्र सुंदर सुंदर फलंदाजी करताना राज नवले. बघूया आपल्या संघाला विजय मिळवून देतात आहे का राज नवले. पण तेवढीच सुंदर गोलंदाजी एक चांगली बॉलिंग अटॅक साईनगरचा राजा या संघाकडे देखील आहे. 3 चेंडू आणि 3 धावा. पुढील चेंडू वाईट चेंडू
लाईन लेन चुकताना मल्लेश जालिगामा यांची 3 चेंडू आणि 4 धावा. बघूया आपल्या संघासाठी काय करतात आहे राज नवले. सुंदर सुंदर असा स्वीपचा फटका. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी राज नवले यांच्या मार्फत. सुशील भेकरे कृपया स्टेजच्या समोरून उठायचं आहे. सुशील भेकरे. पुढील चेंडू. पुढील चेंडू. पंच आपला निर्णय कळवतील. कोणी वाद घालायचा नाही आहे. पंच आपला निर्णय कळवतील. गचाळ असा चेंडू टाकण्यात आला मल्लेश जालिगामा यांच्याकडून, पण तेवढीच गचाळ असं क्षेत्ररक्षण देखील झालेलं आहे. 9+1 अशा 2 धावा भेटलेल्या आहेत. पुढील चेंडू. सुंदर सुंदर लेट कट केला होता राज यांनी, मात्र शेवटच्या क्षणाला मात्र चेंडूला दिशा दिलेली आहे. शेवटचा चेंडू बघूया या षटकातील. सुंदर सुंदर फलंदाजी. एकदा फलंदाजी आवडली असेल तर राज नवले याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 9 धावा. आणि आता 24 चेंडू आणि 18 धावा विजयासाठी सम्राट लायन्स या संघाला. पुन्हा एकदा एक आता सुंदर असं बॅटल आपल्याला मैदानात रंगताना दिसणार आहे. ते म्हणजे सागर राजपूत वर्सेस मनीष शेडगे. पहिल्या चेंडूवर त्यांनी मनीष शेडगे यांना मात्र बोल्ड केलं होतं. आता बघूया मनीष शेडगे आपला बदला घेतात आहे का. स्ट्राईक एंडला सागर राजपूत, तर गोलंदाजी मार्कवर मनीष शेडगे. सुंदर असा रिव्हर्सचा फटका सागर राजपूत यांच्याकडून. मात्र सेन्सिबल बॅटिंग करत असताना 1 चेंडू आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती 10. 17 धावांची आवश्यकता मात्र सम्राट लायन्स या संघाला. बघूया मनीष यांचा पुढचा चेंडू. चेंडू मारायचा होता वाशीला, मात्र चेंडू गेलाय काशीला. पुढे चेंडू. स्वीप मारायचा प्रयत्न आणि white+1 अशा 2 धावा. मागील चेंडू डॉट आला होता, मात्र या चेंडूवर white+1 2 धावा मिळत असताना सम्राट लायन्स या संघाला. गचाळ असा एसटी रक्षण साईनगरचे लाडके फोटोग्राफर आंडू यांच्या मार्फत. बघूया पुढील चेंडू. सुंदर असा सुंदर फटका. सागर राजपूत मात्र अतिशय सेन्सिबल बॅटिंग करताना. पुढे चेंडू. वेगळा स्टान्स आणि सुंदर असा टॅपचा बैठक फटका सागर राजपूत यांच्या मार्फत मारण्यात आलेला आहे. सुंदर अशी फलंदाजी करताना सागर राजपूत आपल्या संघासाठी. पुढील चेंडू बघूया सागर राजपूत. वेगळा तथा स्टान्स. लेग स्पिन टाकण्याचा प्रयत्न, मात्र white+1 आणि गचाळाचा एसटी रक्षण. white+1 अशा 2 धावा सम्राट लायन्स या संघाला. संघाची धावसंख्या झालेली आहे
बघूया पुढील चेंडू परत सुंदर सुंदर फलंदाजी. एकदा फलंदाजी आवडली असेल तर सागर राजपूत यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. शेवटचा चेंडू या षटकातील 17 धावा. 5 चेंडू आणि 17 धावा. पंच आपला निर्णय कळवतील. कृपया कोणी पंचांशी वाद घालू नये. पंचांशी वाद घालू नये. पंचांशी वाद घालू नये. पंचांशी वाद घालू नये. पंचांनी निर्णय कळवायचा आहे. कृपया पंचांशी वाद घालू नये. पंच आपला डिसिजन कळवायचा आहे. वाईट चेंडू घोषित केला आहे पंचांनी. कृपया बाहेरून कोणी डिसिजन देऊ नका. मैदानात 4 पंच आहेत. पंचांनी आपला डिस्कशन करून निर्णय द्यायचा आहे. शेवटचा फुल टॉस चेंडू मात्र आंडू यांनी आता कॅच सोडलेली आहे. गचाळ असा एसटी रक्षण आंडू मार्फत. 18 चेंडू आणि 8 धावांची गरज. आता स्वतः नितेश सालप संघाचा पॉवर प्लेचा षटक आटलताना नितेश सालप. सागर राजपूत वेळेचं बंधन आहे. सागर राजपूत कृपया सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. सागर राजपूत आपल्याकडे वेळेचं बंधन आहे. चला आपला माणूस उर्फ पेरू संघासाठी पॉवर प्लेचा षटक आटलताना 18 चेंडू आणि 8 धावांची गरज. पहिला चेंडू व्हाईट +1 गचाळ असा एसटी रक्षण करताना आंडू. 18 धावा आणि 18 चेंडू आणि 6 धावांची गरज. पुढील चेंडू अतिशय चांगला कव्हरचा फटका मात्र डॉट बॉल. जय यांचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. पुढील फुल टॉस चेंडू मात्र राज आता काहीसे लेझी दिसत आहेत. पुढील चेंडू पेरू यांचा डॉट बॉल. उत्कृष्ट गोलंदाजी नितेश सालप यांच्याकडून. पुढील चेंडू फुल टॉस पद्धतीचा चेंडू मात्र सुंदर क्षेत्ररक्षण मनीष शेडगे. बघूया पुढील 2 चेंडू. बघूया पुढील चेंडू. सुंदर चेंडू सुंदर चेंडू. राज यांना मात्र आता थोड्याशा प्रेशर मध्ये दिसत आहेत. सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू बघूया नितेश सालप. आता मात्र वाईट चेंडू. सुंदर असा षटक हाताळला होता मात्र शेवटचा चेंडू नितेश सालप यांनी मात्र काहीसा वाईट टाकलेला आहे. फुल टॉस पद्धतीचा चेंडू आणि स्वीपचा फटका. 12 चेंडू आणि 4 धावांची गरज. बघूया फुल टॉस चेंडू आणि पुरेपूर त्याचा वापर केलेला आहे 2 धावांसाठी. आता फक्त 2 रनांची गरज आहे ती जिंकण्यासाठी सम्राट लायन्स या संघाला. पुढील चेंडू
चेंडू मात्र काहीसा खाली बसलेला आणि चेंडू मात्र काहीसा कळलेला नाही आहे तो फलंदाजाला. बघूया पुढील चेंडू 10 चेंडू आणि 2 धावांची गरज. पुढील चेंडू फुल टॉस पद्धतीचा चेंडू टॅपचा सुंदर असा फटका. आता 9 चेंडू आणि विजयासाठी मात्र 1 धावेची गरज. बघूया सागर राजपूत यांच्या बॅटीतून विनिंग स्ट्रोक येतोय का. सुंदर सुंदर चेंडू पण मात्र यष्टी रक्षकांनी चेंडू सोडलेला आणि सम्राट लायन्स मात्र या सामन्यात विजयी झालेला आहे. आणि या सामन्याचा सामनावीर कोण आहे पाहूया. आणि या सामन्याचा सामनावीर जातोय तो म्हणजे सागर राजपूत. स्वतः सम्राट लायन्स संघाचे कर्णधार सागर राजपूत यांना या सामन्याचा सामनावीर देण्यात आहे. हार्ड लक टीम साईनगरचा राजा. सागर राजपूत कृपया कोणी सामन्याचा सामनावीर कोणाच्या हस्ते. प्रशांत राणे यांच्या हस्ते या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सागर राजपूत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि फलंदाजी सागर राजपूत यांनी केलेली आहे. कृपया आपला 2 शब्द चला स्वामी समर्थ संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि नरसिंग फाउंडेशन आपले 2 सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहे. यापुढील होणारा सामना आंबेवाडी क्रीडा मंडळ वर्सेस जय हनुमान. या